पण म्हणजे कॉन्फिडन्स बिलकुल झिरो झाला होता माझ्यावर. मनात भीती होती माझ्या, करू का नको. सगळं म्हणायची की असं होते तसं होते. बस रिझल्ट असा आला की आज तुमच्या समोर आहे बघा. मग आता असा कॉन्फिडन्स आला 6 महिन्यानंतर की माझे जे आजूबाजूचे लोक आहे किंवा माझे फ्रेंड लोक आहेत ते सुद्धा मला ओळखू शकत नाही 6 महिन्याच्या नंतर. थँक्यू न्यूरोड्स. नमस्कार. माझं नाव आबासाहेब गायकवाड. मी पैठण इथून आहे, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझी सर्जरी जे 18 ऑगस्ट रोजी झालेली आहे. सर्जरीच्या वेळेस मला असं वाटायचं, मनात भीती होती माझ्या की करू का नको. सगळं म्हणायचे की असं होतंय तसं होतंय, पण तसं काही प्रॉब्लेम नाही झाला. मी एक निर्णय घेतला की चला सर्जरी करूच. मी व्हिजिट घेतली सरांची. सर म्हणे तुम्ही बिनधास्त करा, काही प्रॉब्लेम नाही, कुठलीही समस्या नाही, तुम्ही करा. आणि बस मी एक निर्णय घेतला, एक डेट फिक्स केली आणि सर्जरी केली. आणि बस सर्जरी करताना जे आहे ना, कुठली त्रास कुठला तकलीफ काहीच प्रॉब्लेम नाही. पण असं मनात भीती होती अगोदर काय होईल काय नाही, पण काही त्रास नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. एकदम सर्जरी झाली माझी. आणि बस 7 दिवसानंतर हेडवॉशला मला क्लिनिकला बोलवून गेलं. 7 दिवसानंतर मी हेडवॉश केलं आणि माझ्या कामाला मी सुरुवात केली. बस काहीच नाही, नॉर्मल प्रोसिजर होती. 3 महिन्याच्या नंतर माझी एक PRP झाली. बस रिझल्ट असा आला की आज तुमच्या समोर आहे बघा. नंतर असा कॉन्फिडन्स आला मला की ज्या एखाद्या प्रोग्राममध्ये जाताना मी असं थोडंसं माझ्या मनामध्ये हे व्हायचं, मी थोडंसं लांब राहायचो. जे एखाद्या इव्हेंटला गेल्यानंतर आपण म्हणजे कॉन्फिडन्स बिलकुल झिरो झाला होता माझ्यावर. आणि आता असा कॉन्फिडन्स आला 6 महिन्यानंतर की माझे जे आजूबाजूचे लोक आहे किंवा माझे फ्रेंड लोक आहेत ते सुद्धा मला ओळखू शकत नाही 6 महिन्याच्या नंतर. ते त्याला तुझ्यामध्ये असं एवढं कसं काय बदल झाला. बस याच्यासाठीच म्हणतो न्यूरोड्स. थँक्यू न्यूरोड्स.